Hello मित्रांनो, कसे आहेत सगळे? So my name is Deepak Bise and I welcome you to all on your awesome channel and name of that channel is Physics by Bahubali of Physics. ठीक आहे, तर आपला हा सेकंड व्हिडिओ आहे. तुम्ही पाहिलंच असेल थंबनेलमध्ये की युनिफॉर्म सर्क्युलर मोशन शिकण्याची शेवटची संधी असं मी काय म्हणलो, कारण की 12वीचे पेपर आहे. आता एकदा परत रिव्हिजन तुम्ही फास्ट करून घ्या वन शॉटमध्ये. कशाचं? युनिफॉर्म सर्क्युलर मोशनचं. तर पहा लगेच पेन वही घ्या, लिहा. काय आहे? UCM. UCM म्हणजे काय? युनिफॉर्म सर्क्युलर मोशन. काय? युनिफॉर्म सर्क्युलर मोशन. युनिफॉर्म सर्क्युलर मोशन म्हणजे काय? युनिफॉर्म सर्क्युलर मोशन म्हणजे काय की बाबा सर्क्युलर मोशनची डेफिनेशन आपल्याला माहिती आहे. काय माहिती आहे? मोशन ऑफ अ पार्टिकल अलॉंग द सर्कम्फरन्स ऑफ द सर्कल विथ कॉन्स्टंट लिनियर स्पीड. सर्क्युलर मोशनची डेफिनेशन काय आहे? सर्क्युलर मोशनमध्ये काय असते? स्पीड कशी असते? कॉन्स्टंट. त्याला आपण काय म्हणतो? युनिफॉर्म सर्क्युलर मोशन. तर इकडे लक्ष द्या, युनिफॉर्म सर्क्युलर मोशनचे किती? बेसिकली 4 ॲप्लिकेशन्स आहेत. आणि आता 12वीची जी तुमची एक्झाम होणार आहे त्या एक्झाममध्ये 4 पैकी निदान एखादं डेरिव्हेशन तरी 100% येते. आपल्याकडे ॲप्लिकेशन्स आहेत 4 आणि डेरिव्हेशन्स आहेत 6. मी काय म्हणलो? आपल्याकडे ॲप्लिकेशन्स आहेत 4 आणि डेरिव्हेशन आपल्याला सॉल्व्ह किती करायचे मित्रांनो? 6. पहा आता कोणकोणते. पहिलं ॲप्लिकेशन आहे कशाचं? पहिलं ॲप्लिकेशन युनिफॉर्म सर्क्युलर मोशनचं. पहिलं ॲप्लिकेशन आहे व्हेकल ऑन हॉरिझॉन्टल सर्क्युलर ट्रॅक. कोणतं आहे? व्हेकल ऑन हॉरिझॉन्टल सर्क्युलर ट्रॅक. व्हेकल ऑन हॉरिझॉन्टल सर्क्युलर ट्रॅक. दुसरं कोणतं आहे? वेल ऑर वॉल ऑफ डेथ. काय आहे? वेल ऑर वॉल ऑफ डेथ. जर आपण दसऱ्यामध्ये वगैरे पाहिलं असेल तुम्ही मौत का कुआ म्हणतो, त्याचं सुद्धा आपल्याला डेरिव्हेशन सॉल्व्ह करायचं आहे. तिसरं ॲप्लिकेशन आहे युनिफॉर्म सर्क्युलर मोशनचं व्हेकल ऑन बँक्ड सरफेस. काय आहे? व्हेकल ऑन बँक्ड सरफेस. आणि लास्ट कोणतं ॲप्लिकेशन मित्रांनो? वहीन पेन घेतली ना, लिहून घ्या. लास्ट ॲप्लिकेशन कोणतं आहे? कोनिकल पेंडुलम. कोणतं आहे? कोनिकल पेंडुलम. तर पहा 12वीचे मित्र, 12वीचे सगळे विद्यार्थी लक्ष द्या. आता तुमची एक्झाम आहे. या 4 ॲप्लिकेशनपैकी एक ॲप्लिकेशन एक्झाममध्ये 100% विचारतात आणि त्याच्यापैकीच एक डेरिव्हेशन तुम्हाला लिहावं लागतं. आता पहा ॲप्लिकेशन किती आहेत आपल्याकडे? 4. डेरिव्हेशन किती आहेत? 6. तुम्हाला सर कसं काय? पहा सांगतो. युनिफॉर्म सर्क्युलर मोशनचं पहिलं ॲप्लिकेशन काय आहे? व्हेकल ऑन हॉरिझॉन्टल सर्क्युलर ट्रॅक. हॉरिझॉन्टल सर्क्युलर ट्रॅक कसा असतो? पहा इथं काढतो मी. हा असा काय आपला हॉरिझॉन्टल सर्क्युलर ट्रॅक. इथं काय तुमची गाडी असणार आहे. काय असणार आहे? गाडी 4 व्हीलर. ती गाडी काय अशी गोल 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 इथं फिरणार आहे. आपल्याला काय करायचं? त्या गाडीची मॅक्झिमम स्पीड काढायची की बाबा जास्तीत जास्त या गाडीची स्पीड किती ठेवावी म्हणजे जेणेकरून ही गाडी या ट्रॅकवर सेफली टर्न घेईल. आलं लक्षात? हे पहिल्या ॲप्लिकेशनमध्ये पाहतो आपण. दुसरं कोणतं आहे? वेल ऑर वॉल ऑफ डेथ. तुम्ही दसऱ्यामध्ये वगैरे पाहिला असेल, मौत का कुआ पाहिला कसं असते? तिथं गाड्या फिरतात पहा, 4 व्हीलर फिरतात, 2 व्हीलर फिरतात. तर आपल्याला त्या सगळ्या व्हेकलची काय करायची? मिनिमम स्पीड काढायची. मिनिमम स्पीड विच कॅन बी मेंटेन बाय व्हेकल टू टेक अ शार्प अँड सेफ टर्न ऑन वेल ऑफ डेथ. पहा पहिल्या ॲप्लिकेशनमध्ये आपण मॅक्झिमम स्पीड काढत असतो, दुसऱ्या ॲप्लिकेशनमध्ये आपण मिनिमम स्पीड काढतो. तिसरं आहे व्हेकल ऑन बँक्ड सरफेस. तिसरं काय? व्हेकल ऑन बँक्ड सरफेस. मी तुम्हाला सगळ्यांना सांगितलेलं आहे किंवा सांगतो, सगळ्या क्लासमध्ये सुद्धा सांगितलेलं आहे. व्हेकल ऑन बँक्ड सरफेस हे डेरिव्हेशन जर एक्झाममध्ये आलं तर काय करायचं? सगळ्यात अगोदर बँकिंग ऑफ रोडची डेफिनेशन लिहायची. ती काय आहे मी तुम्हाला सांगतो. आणि नंतर काय? कोनिकल पेंडुलम. तर या 4 पैकी एक डेरिव्हेशन आपल्या एक्झामला 100% येते. त्याचंच आपल्याला हा बघायचं आहे. ठीक आहे. तर मग याच्यापैकी माझा गेस असा आहे की बाबा यावेळेस व्हेकल ऑन बँक्ड सरफेस हे डेरिव्हेशन विचारण्याची शक्यता जरा जास्त वाटेल. जर हे आलं नाही तुम्ही सर तुम्ही तर म्हणले होते ना आम्हाला तर वेल ऑन वॉल ऑफ डेथ आलं,
तसं काही समजायचं नाही. पण माझं यावेळेस असा गेस आहे की व्हेकल ऑन बँक्ड सरफेसवर डेरिव्हेशन येऊ शकतं. तर तुम्ही काय करा, पटकन याचा एक स्क्रीनशॉट घेऊन टाका. त्याच्यानंतर आपण या ॲप्लिकेशनपैकी तिसरं ॲप्लिकेशन डिटेलमध्ये बघणार आहोत. तर घ्या स्क्रीनशॉट पटकन. घेतला मिठू? ठीक. पहा आता युनिफॉर्म सर्क्युलर मोशनचं तिसरं ॲप्लिकेशन आपण बघणार आहे की जे एक्झामच्या दृष्टिकोनातून फार महत्त्वाचं आहे. व्हेकल ऑन बँक्ड सरफेस. इकडे लक्ष द्या, व्हेकल ऑन बँक्ड सरफेसमध्ये आपल्याला 3 गोष्टी कॅल्क्युलेट कराव्या लागतात. पहिली गोष्ट कोणती कॅल्क्युलेट करावी लागते? ओव्हरऑल स्पीड, ॲव्हरेज स्पीड और ऑप्टिमम स्पीड. लक्षात ठेवा, पहिली कोणती? ॲव्हरेज स्पीड. यालाच काही एखाद्या वेळेस एक्झामिनर काय करतात, ट्रिकी क्वेश्चन करतात. ॲव्हरेज स्पीडच्या ऐवजी काय म्हणतात? ऑप्टिमम. काय म्हणतात? ऑप्टिमम किंवा ओव्हरऑल. पहा याच्यावर तुम्हाला एक्झाममध्ये न्यूमेरिकल सुद्धा येऊ शकतो, त्याच्यानंतर डेरिव्हेशन सुद्धा येऊ शकतं. ॲव्हरेज म्हणलं तरी तेच डेरिव्हेशन, ऑप्टिमम म्हणलं तरी तेच डेरिव्हेशन, आणि ओव्हरऑल म्हणलं तरी तेच डेरिव्हेशन लिहायचं. आणि दुसरे 2 तर तुम्हाला माहीत असेल. एक आहे पहा मिनिमम स्पीड, आणि दुसरं कोणतं आहे? राईट, कोणतं? मॅक्झिमम. तर व्हेकल ऑन बँक्ड सरफेसमध्ये तुम्हाला हे 3 डेरिव्हेशन काढावे लागतात. आता माझं सजेशन काय आहे बघा, या 3 डेरिव्हेशनपैकी कुठलंही डेरिव्हेशन, कोणतीही स्पीड जर तुम्हाला काढायसाठी आली तर सगळ्यात पहिले तुम्ही काय करायचं? बँकिंग ऑफ रोडची डेफिनेशन लिहायची. काय करायची? बँकिंग ऑफ रोडची डेफिनेशन लिहायची. तर मिनिमम मॅक्झिमम स्पीड आपण नंतर काढू, आपण पहिले काढू ॲव्हरेज ऑर ऑप्टिमम स्पीड ऑर ओव्हरऑल स्पीड व्हेन व्हेकल ऑन अ बँक्ड सरफेस. ठीक आहे, घ्या स्क्रीनशॉट. घेतला? पहा आता आपण पहिली कोणती स्पीड काढणार आहे? ॲव्हरेज स्पीड काढणार आहे. मी तुम्हाला काय म्हणलं, या 3 डेरिव्हेशन पैकी कुठलेही डेरिव्हेशन जर एक्झाममध्ये आलं तर सगळ्यात पहिले काय करायचं? बँकिंग ऑफ रोडची डेफिनेशन लिहायची. ती लिहितो पहा मी इथं. बँकिंग ऑफ रोड. बँकिंग ऑफ रोड म्हणजे काय? पहा एक्सप्लेन करतो मी तुम्हाला, लक्ष द्या. ठीक आहे, हे पहा, आपण जर आपल्या गाडीचा डाव्या साईडला टर्न घेत असू तर हा आपला काय झाला? इन्नर एज. हा काय झाला? आउटर एज. बरोबर. आता आपल्या 4 व्हीलरचा टर्न जर आपल्याला राईट साईडला घ्यायचा असेल तर हा काय झाला माझा? इन्नर एज. हा काय झाला? आउटर एज. पण आपल्या कन्सिडरेशनसाठी आपण असं समजू की आपली गाडी लेफ्ट साईडला जात आहे. लेफ्ट साईडला जात आहे म्हणल्याच्या नंतर हा काय झाला तुमचा? बरोबर, इन्नर एज. हा काय झाला? आउटर एज. तर पहा बँकिंग ऑफ रोडची डेफिनेशन, मेकिंग ऑफ ॲन आउटर एज ऑफ रोड स्लाइटली हायर दॅन इन्नर एज ऑफ रोड. आता रोड कसा झाला तुमचा? असा. लक्षात द्यायला परत सांगतो. पहा आपण टर्न कुणीकडे घ्यायलो? असा डाव्या साईडला. मग हा काय झाला तुमचा? इन्नर एज. हा काय झाला? आउटर एज. डेफिनेशन पहा बँकिंग ऑफ रोडची, मेकिंग ऑफ ॲन आउटर एज ऑफ रोड स्लाइटली हायर दॅन इन्नर एज ऑफ रोड अँड इट विल मेक सम अँगल थिटा विथ द हॉरिझॉन्टल इज कॉल्ड ॲज बँकिंग ऑफ रोड. लिहितो पहा बँकिंग ऑफ रोड म्हणजे काय? पहा हा तुमचा काय? रोड आहे. रोड हा काय आहे त्याचा? आउटर एज. काय आहे? आउटर एज. हा काय आहे तुमचा? इन्नर एज. काय आहे? इन्नर एज. डेफिनेशन काय सांगते? मेकिंग ऑफ ॲन आउटर एज ऑफ रोड स्लाइटली हायर. मग मी काय करतो, याला थोडंसं वर घेतो. पहा इन्नर एज जागेवरच आहे, आउटर एज कुठे गेला? वर. सो मेकिंग ऑफ ॲन आउटर एज ऑफ रोड स्लाइटली हायर दॅन इन्नर एज ऑफ रोड अँड इट विल मेक सम अँगल थिटा विथ द हॉरिझॉन्टल इज कॉल्ड ॲज बँकिंग ऑफ रोड. लक्षात आलं बँकिंग ऑफ रोड? ठीक. आता आपण काय कॅल्क्युलेट करणार आहोत? ॲव्हरेज स्पीड. आता तुमची गाडी इथे तुम्हाला काढावं लागेल, हे का नाही? आता गाडी कुठे आहे तुमची? या बँक्ड सरफेसवर आहे. बघा काढतो मी. ही काय तुमची 4 व्हीलर गाडी अशा बँक्ड सरफेसवर चालणार आहे. हे जे 2 मी लाईन मारतो हे काय? त्याचे टायर. काय आहे? टायर.
आता सांगा मला या गाडीचं जे वेट आहे ते कुठं ॲक्ट होईल. एक लक्षात ठेवा, नियमच लक्षात ठेवा, वेट ऑलवेज ॲक्ट, ऑलवेज म्हणतोय मी, काय म्हणतोय, ऑलवेज, वेट ऑलवेज ॲक्ट व्हर्टिकली डाऊनवर्ड. मग याचं वेट कुठं ॲक्ट होईल, खालच्या डायरेक्शनला. ते काय झालं, mg, मास इंटू ग्रॅव्हिटी. ठीक आहे, हा झाला पहिला लॉ. कशा संदर्भात, वेटच्या संदर्भात, वेट ऑलवेज ॲक्ट व्हर्टिकली डाऊनवर्ड. आता दुसरा नियम लक्षात ठेवा, तो दुसरा नियम आहे रिगार्डिंग नॉर्मल रिॲक्शन, की बाबा नॉर्मल रिॲक्शन कशी ॲक्ट होते. एक तर आपल्याला कळालं की कुठल्याही ऑब्जेक्टचं जे वेट असते ते कसं ॲक्ट होते, व्हर्टिकली डाऊनवर्ड. हा झाला पहिला नियम. आता दुसरा नियम पाहू, तो आहे नॉर्मल रिॲक्शनच्या संदर्भात. काय आहे, नॉर्मल रिॲक्शनच्या. नॉर्मल रिॲक्शन ॲक्ट्स, त्याच्या नावात असं पहा, नॉर्मल रिॲक्शन विच ॲक्ट्स नॉर्मली, normal reaction which acts always normally, or we can say that always act perpendicular to the surface. परपेंडिक्युलर टू द सरफेस म्हणजे काय, पहिले सरफेस असा होता, नंतर सरफेस असा झाला. आता याला परपेंडिक्युलर काय आहे, हा माझा पेन, पहा या सरफेसला परपेंडिक्युलर काय आहे, हा माझा पेन आहे, बरोबर आहे. मग नॉर्मल रिॲक्शन कशी, या पेनच्या डायरेक्शनला ॲक्ट होईल. लक्षात आलं. म्हणून नॉर्मल रिॲक्शन कुठं ॲक्ट होणार, इकडं. आता आपल्याला माहिती आहे हा हॉरिझॉन्टल फोर्स आहे का, नाही, व्हर्टिकल फोर्स आहे का, नाही. जेव्हा केव्हा आपल्याकडे एखादा इन्क्लाइंड फोर्स असतो त्यावेळेस काय करावं लागतं मित्रांनो, आपल्याला वी नीड टू रिझॉल्व दॅट फोर्सेस इनटू अ टू कॉम्पोनंट्स. आपल्याला काय करावं लागतं, त्या फोर्सचं रिझोल्युशन घ्यावं लागतं. पहा, एक असा रिझॉल्व होतो तो हॉरिझॉन्टल डायरेक्शनला, दुसरा असा रिझॉल्व होतो व्हर्टिकल डायरेक्शनला. हा अँगल आहे समजा थिटा, तर मी इथं काय लिहिणार, माहिती तुम्हाला काय लिहिणार, एन कॉस थिटा. ज्यांना माहीत नाही त्यांना सांगतो, इथं कॉस कशामुळे लिहिला मी, ज्याच्यासोबत अँगल त्याच्यासोबत कॉस. जर मी थिटा घेतला असता तर याला कॉस लिहिला असतं, मी थिटा इथं घेतला म्हणून याला कॉस लिहिलं. जर हॉरिझॉन्टल कॉम्पोनंट सोबत थिटा असेल तर हॉरिझॉन्टल कॉम्पोनंट सोबत तुमचा कॉस येईल. जर व्हर्टिकल कॉम्पोनंट सोबत थिटा असेल तर व्हर्टिकल कॉम्पोनंट तुमचा कॉस येईल. लक्षात ठेवा, ज्याच्यासोबत अँगल त्याच्यासोबत कॉस. आता अँगल कुणासोबत आहे, व्हर्टिकल सोबत, म्हणून हा आला एन कॉस थिटा. मग हा काय राहील, ऑब्विसली एन साइन थिटा. लक्षात ठेवा, व्हेकल ऑन बँक्ड सरफेस याच्यावरचं जेव्हा तुम्ही ॲव्हरेज स्पीडसाठी, ओव्हरऑल स्पीडसाठी किंवा ऑप्टिमम स्पीडसाठी ज्यावेळेस डेरिव्हेशन सॉल्व करत असता त्यावेळेस आपल्याला फ्रिक्शनल फोर्स कन्सिडर करायचा नाही. या इथं लिहितो मी, पहा ब्रॅकेटमध्ये, without considering frictional force. आता ज्या वेळेस या बँक्ड सरफेसून तुमची गाडी जाईल त्यावेळेस फ्रिक्शन होईल, पण आपण इथं फ्रिक्शनल फोर्स कन्सिडर करणार नाही आहोत. कधी करायचा नाही फ्रिक्शनल फोर्स कन्सिडर, ज्या वेळेस तुम्ही ओव्हरऑल ऑप्टिमम स्पीड काढणार असाल त्यावेळेस फ्रिक्शनल फोर्स कन्सिडर करायचा नाही. एक्झाममध्ये असं लिहिले तरी तुम्ही चालतं. आणि उरलेल्याच्या दोन स्पीड आपल्याला काढायच्या आहेत, एक मिनिमम आणि मॅक्झिमम, त्यामध्ये तुम्ही फ्रिक्शनल फोर्स कन्सिडर केला तरी चालतं. ठीक आहे. मग पहा, आता आपला रूल काय, कशा पद्धतीने आपण ही इक्वेशन सॉल्व्ह करत असतो. हे सगळे सॉल्व्ह करण्यासाठी आपल्याकडे नियम आहे. कोणता नियम आहे पहा, जेवढे फोर्सेस खालच्या डायरेक्शनला जातात त्या सगळ्यांची ॲडिशन इज इक्वल टू जेवढे फोर्सेस वरच्या डायरेक्शनला जातात. काय म्हणलो मी, जेवढे फोर्सेस खालच्या डायरेक्शनला जातात त्या सगळ्यांची ॲडिशन इज इक्वल टू जेवढे फोर्सेस वरच्या डायरेक्शनला जातात. हा झाला एक नियम. दुसरा नियम पहा, जेवढे फोर्सेस राईट डायरेक्शनला जातात म्हणजे उजव्या डायरेक्शनला जातात त्या सगळ्यांची ॲडिशन इज इक्वल टू जेवढे फोर्सेस लेफ्ट साईडला जातात. बस एवढा एक नियम लक्षात ठेवा, तुम्ही कोणता पण डेरिव्हेशन इझिली सॉल्व्ह करू शकता. तर मग हे डेरिव्हेशन सॉल्व्ह करायचं, ठीक आहे. सांगा मग पहिले काय सांगणार तुम्ही, थिअरी लिहायची, फोर्सेस ॲक्टिंग ऑन व्हेकल आर. काय लिहायचं, फोर्सेस ॲक्टिंग ऑन व्हेकल आर. कोणकोणते फोर्सेस ॲक्ट पाहिले, पहिला फोर्स ॲक्ट होतोय तुमचा mg. mg म्हणजे काय, वेट विच ॲक्ट्स व्हर्टिकली डाऊनवर्ड. हा झाला पहिला थिअरीचा पॉईंट. आता लिहायचा दुसरा थिअरीचा पॉईंट. सेकंड काय, नॉर्मल रिॲक्शन विच ॲक्ट्स नॉर्मली टू द सरफेस and it can be resolved into two components.
First one is the n cos theta which act vertically upward. Second one is the n sin theta which act towards left. एवढी तुम्ही थिअरी लिहू शकता. त्याच्यानंतर आपला नियम लावायचा की बाबा जेवढे फोर्सेस खालच्या डायरेक्शनला चालले त्या सगळ्यांची ॲडिशन इज इक्वल टू जेवढे फोर्सेस वरच्या डायरेक्शनला चालले. ठीक आहे, मग सांगा खालच्या डायरेक्शनला कोणकोणते फोर्सेस चालले ते सांगा, नाहीतर वरच्या डायरेक्शनला कोणकोणते फोर्सेस चालले ते सांगा. कोणतं सांगता? वरच्या डायरेक्शनचे घ्यायचे. ठीक, आता आपण कोणते फोर्सेस घ्यायलो? व्हर्टिकल. हॉरिझॉन्टल फोर्स सांगू नका, कोणते सांगायचे? फक्त व्हर्टिकल. सांगा आता कोण या डायग्राममध्ये कोणते कोणते फोर्स वरच्या डायरेक्शनला चालले. पहा इथे एकच फोर्स आहे एन कॉस थिटा जो वर चालू. तू म्हणसाल हा एन इन्क्लाइंड आहे. मी काय म्हणलं? फक्त व्हर्टिकल फोर्सेस. आता कोणता वर चालला फोर्स? एन कॉस थिटा. मग लिहू एन कॉस थिटा. अजून एखादा वर जाणार आहे का? व्हर्टिकली वर जाणारा फोर्स आहे का? नाही. जर असता तर मी तो इथं ॲड केला असता. वर जाणारा एकही व्हर्टिकल फोर्स नाही आहे म्हणून मी फक्त एन कॉस थिटा लिहिलं. इज इक्वल टू, आता काय, आता कोणता फोर्स घेतला आपण? वर जाणारा. इक्वल टू काय लिहायचं? खाली जाणारे फोर्सेस. काय लिहायचं? खाली जाणारे. खाली जाणारा कोणता फोर्स आहे? एम जी. हे झालं तुमचं इक्वेशन नंबर 1. पहा आलं का लक्षात कसं लिहिलं ते? जेवढे फोर्सेस खाली चालले त्यांची ॲडिशन इज इक्वल टू जेवढे फोर्सेस वर चालले. खाली कोणता फोर्स चालला? एम जी. या एम जीला कोण बॅलन्स करायला? एन कॉस थिटा. म्हणून मी एम जी इज इक्वल टू एन कॉस थिटा लिहू शकतो किंवा एन कॉस थिटा इज इक्वल टू एम जी लिहू शकतो. हे झालं इक्वेशन नंबर 1. आता पाहू इक्वेशन नंबर 2. ते कसं लिहायचं? पहा व्हर्टिकल फोर्सेस घेतले, आता घ्यायचे हॉरिझॉन्टल फोर्सेस. ठीक आहे, आता हॉरिझॉन्टल फोर्सेस पहा. लेफ्ट साईडला जाणारे फोर्सेस इज इक्वल टू राईट साईडला जाणारे फोर्सेस. सांगा मग लेफ्ट साईडला कोणता फोर्स चालला? एन साईन थिटा चालला. लिहू मग. पहा एन साईन थिटा इज इक्वल टू एन साईन थिटा कोण बॅलन्स करायला? राईट साईडला एखादा फोर्स आहे का? नाही. कोणताही फोर्स नाही. याचा अर्थ कोणता फोर्स आहे? सेंट्रिफ्युगल फोर्स. इकडे एक इमेजिनरी फोर्स जात असतो त्याला आपण म्हणतो सेंट्रिफ्युगल फोर्स. काय म्हणतो? सेंट्रिफ्युगल फोर्स. मग एन साईन थिटाला कोण बॅलन्स करायला? डाव्या साईडला जाणारे फोर्सेस इज इक्वल टू उजव्या साईडला जाणारे. डाव्या साईडला कोणता फोर्स चालला? एन साईन थिटा. याला बॅलन्स कोण करायला? सेंट्रिफ्युगल फोर्स. सेंट्रिफ्युगल फोर्सचा फॉर्म्युला काय? एम व्ही स्क्वेअर अपॉन आर. एम व्ही स्क्वेअर अपॉन आर. हे आहे इक्वेशन नंबर 2. आलं का लक्षात? ठीक. आता काय करायचं? डिव्हाइड इक्वेशन 2 बाय इक्वेशन 1. काय करायचं? 2 नंबरच्या इक्वेशनला 1 नंबरच्या इक्वेशनला काय करायचं? भागाकार करायचा. मग पहा 2 नंबरचं इक्वेशन लिहितो मी एन साइन थिटा डिवायडेड बाय काय लिहू? एन कॉस थिटा इज इक्वल टू साइन थिटाच्या समोर काय आहे? एम व्ही स्क्वेअर अपॉन आर. सो एम व्ही स्क्वेअर अपॉन आर डिवायडेड बाय काय लिहू? एम जी. हे एम कॅन्सल, हे एन कॅन्सल. साइन अपॉन कॉस काय होते? साइन अपॉन कॉस इथं लिहितो टॅन थिटा. काय होते? टॅन. एन कॅन्सल झालं. साइन अपॉन कॉस टॅन थिटा इज इक्वल टू काय राहिलं? एम कॅन्सल झालं. काय राहिलं? व्ही स्क्वेअर अपॉन आर जी. व्ही स्क्वेअर अपॉन आर जी. मग व्ही स्क्वेअर काढायचं असेल तर हे आर जी भागाकारात आहे, इकडे आल्यावर गुणाकारात जाईल. मग काय होईल? आर जी टॅन थिटा. तर व्ही काय होईल मग? व्ही इज इक्वल टू अंडर रूट ऑफ आर जी टॅन थिटा. इथं आपलं डेरिव्हेशन संपलं. कशाचं? ॲव्हरेज स्पीड, ओव्हरऑल स्पीड आणि ऑप्टिमम स्पीडचं. व्ही इज इक्वल टू अंडर रूट आर जी थिटा इज युअर आन्सर. हे लिहून घ्या पटकन, स्क्रीनशॉट घ्या काढून, नाही तर